बरं झालं तू पण इथेच आहे. मला तुझ्याशी पण काही बोलायचं होतं. काय काय बोलायचं होतं? सांगतो या ना बाबा. ते मी जस्ट आपल्या वकिलांशी बोललोय मायाच्या केसबद्दल. त्याचं म्हणणं आहे की केस आता सिरियस होत चालली आहे आणि माया आणि तिचे वकील पुरावे आणू शकतात. पण मायाकडे काय पुरावे आहेत? नसतीलच बाबा, पण ती माया आहे. फेक पुरावे आणायला काय जाते तिला? आपल्याला माहिती ती कुठल्याही थराला जाऊ शकते. 12 वाजत आलेत. काय करू काय करू? यांना इथून कसं बाहेर काढू? तेही बरोबर आहे. कारण तिने तसंही सांगितलंच आहे ना की मीरानी तिच्याकडून जबरदस्तीने कन्फेशन घेतलं म्हणून. पण याचा अर्थ मायाच्या डोक्यात जेलमधून निसटण्याचा काहीतरी प्लॅन शिजत असणार. अजून एक गोष्ट, त्या घटनेच्या वेळेस माया कुठे होती हे जर आपण सिद्ध करू शकलो, टाइमलाईन जर कोणी तिला बघितलं असेल वगैरे वगैरे, तर आपली केस स्ट्रॉंग होऊ शकते. आई, त्या घटनेच्या दरम्यान मायाची वागणूक जरा विचित्र किंवा वेगळी होती असं काही जाणवतंय तुला? आठवतंय तुला? नाही नाही, तसं काही नाही जाणवलं. इतक्या कष्टाने सगळं इथपर्यंत आणलं. तिच्या मनावर काय परिणाम होत असेल? हा, खरंय. आपण दरवेळेला तिला तिच्या खोलीत पाठवून देतो आणि असं करून आपण तिच्याच मनात अनेक प्रश्न उभे करत असतो ना. ठीक आहे, आपण काळजी घेऊ. हो. आणि ऐका ना, ते मायाचं आता नका डिस्कशन करू तुम्ही. माझ्यासमोर तरी नका करू, मला त्रास होतो त्याचा. दादासाहेब, तुम्ही जाऊन बघा वेदाचं काय म्हणणं आहे ते. जा. बघतो. ठीक आहे, चल. हो. गेलं एकदाच आहे. मंजिरी, आता वेळ वाया घालून चालणार नाही. लवकर काम सुरू करावं लागेल. मीरा, काय झालं? कुठे आहे वेदा? अनन्याताई, वेदा माझ्यासोबत किचन मध्ये होती. आईसाहेब तिथे आले आणि वेदाला म्हणाले की आजोबा बोलवतात. वेदा मला विचारून आजोबांच्या खोलीत गेली, पण मी दादासाहेबांना विचारलं तर ते म्हणतात की ती खोलीत आलीच नव्हती. म्हणजे यात आईचा दोष आहे का? नाही, वेदा माझ्या समोरून खोलीत गेली इतकंच म्हणत होते. नाही नाही, तुला तसंच म्हणायचंय. आम्हाला कळत नाहीये का? काय ना, तुला काहीही करून आईलाच दोषी ठरवायचंय. प्रत्येक वेळेस तू आईला मध्ये आणतेसच. अनन्याताई, तसं नाहीये. जे घडलं ते मी सांगत होते फक्त.
तुम्ही चुकीचा समज करून घेताय. मीरा बास. हा फक्त तू आम्हाला चुकीचं ठरवायच्या पाठीमागे आहेस. तूही कधीतरी चुकू शकतेस याचा विचार कर ना. जाऊ दे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची. वेदाला शोधूया. मी आले बघू. अनन्याताई,